पिस्टलच्या धाकावर सराफाला लुटणारा आरोपी 72 तासात गजाआड. एलसीबीची धडक कारवाई. 580 सीसीटीव्ही फुटेज तपासून जळगावातून केली अटक. पिस्टलसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोला पोलिसांची दमदार कामगिरी. खदान पोलीस स्टेशन हद्दीत एका अलंकार दुकानात बंदुकीच्या धाकावर झालेल्या धाडसी जबरी चोरी प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 72 तासात लावत आरोपीला जळगाव जिल्ह्यातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी विदेशी बनावटीच्या देशी कट्ट्यासह तब्बल 25,58,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहन सिंग सतनाम सिंग बावरा राहणार जामनेर रोड भुसावळ जिल्हा जळगाव असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी जितेंद्र विस्पुते सराफा दुकान मालक अकोला यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 7 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुकानात प्रवेश करून पिस्टलचा धाक दाखवत सोने चांदीचे दागिने आणि 75,000 रुपये रोख असा एकूण 69,90,000 रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान ठाणेदार मनोज केदारे यांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने तपासासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान खदान पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी रवाना करण्यात होते. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 580 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने 330 तर शहर डीबी पथकांनी 250 ठिकाणांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास करत तपासात हा गुन्हा भुसावळ येथील रोहन सिंग सतनाम सिंग बावरा राहणार जामनेर रोड भुसावळ जिल्हा जळगाव यांनी केल्याचं निष्पन्न झालं. आरोपी भुसावळातील खडका रोड परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतला. चौकशीत आरोपीने चादर विक्रेत्याच्या बहाण्याने परिसराची रेकी केल्याची कबुली दिली. त्यानंतर 7 मे रोजी दुपारच्या सुमारास एका अलंकार ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केल्याचंही त्यानं मान्य केलं. पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे 160 ग्रॅम सोन्याचा दागिने, 440 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला विदेशी बनावटीचा देशी कट्टा असा एकूण 25,58,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके सह स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभाग, शहर डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत अवधाड जबरी चोरीतील आरोपीला बेड्या ठोकल्या. यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चितजी चांडक, स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांचा व्यावसायिकांनी समाधान व्यक्त करून सन्मान केला. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी संजय तायडे गुरुजी, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.